नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. सिनॉप्टिक माहिती. डीप डिप्रेशनची पोझिशन सध्या साऊथ वेस्ट बिहार आणि लागतच्या नॉर्थ वेस्ट झारखंडवर स्थित आहे आणि पुढील 48 तासात ते वेस्ट नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे कुंड आता साऊथ वेस्ट राजस्थानवर स्थित लो प्रेशर एरिया आणि लागतच्या अजमेर, ग्वालियर सिटी सेंटर ऑफ डीप डिप्रेशन जे साऊथ वेस्ट बिहारवर स्थित आहे, तिथून पुढे नॉर्थ वेस्ट झारखंड, बंकुरा, कॅनिंग आणि तेथून नॉर्थ ईस्ट बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. यावर आधारित पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज असा आहे. दिवस 1 3 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियामध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिवस 2 4 ऑगस्ट विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस. दिवस 3 5 ऑगस्ट विदर्भातील बहुधा सर्वत्र सर्व जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवामानाचा इशारा. दिवस 1 3 ऑगस्ट विदर्भातील जिल्हे वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे. दिवस 2 आणि दिवस 3 विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता दर्शवली आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज. येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये प्रामुख्याने ढगाळ वातावरण आणि दिवस 1 मध्ये 1-2 ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही आमचे RMC नागपूरची वेबसाईट तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्यूबला भेट देऊ शकता. धन्यवाद.